नमस्कार मित्रांनो, विरा करड अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण आज घेणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नपत्रिका पहिली घेणार आहोत. आणि मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर काय करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. कारण की विरा करड अकॅडमीवर फक्त बुद्धिमत्ताच नाही तर आपण गणित सुद्धा घेतोय आणि तसेच जीकेचे सुद्धा केले आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत आपण ही तयारी अशीच चालू ठेवणार आहोत. असे तसे नाही तर 1000 प्लस MCQ इथे आपण घेणार आहोत. म्हणजे जोपर्यंत पेपर येणार नाही तोपर्यंत तुमचे लेक्चर कंटिन्यू चालू राहतील आणि तुमचा सराव पूर्णपणे कसा 100% तुमचा सराव कसा पूर्ण करता येईल हे आपण इथे बघणार आहोत. कारण की यावेळेस खाकेसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. हा जो आपण निश्चय घेतलाय तो नक्कीच इथे पूर्ण करू आणि माझी खात्री आहे की माझे विद्यार्थी नक्कीच यावर्षी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सहभागी होतील. तर चला तर मग वेळ न घालवता जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नावर. मित्रांनो, प्रश्न काय? प्रश्न आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही बेसिकचे जर लेक्चर बघितले नसतील तर त्याची प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. तिथे आपण चॅप्टर वाईज गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर घेतलेले. ठीक आहे. हे दोन्ही पोर्शन आपण आपल्या चॅनलवर कंप्लीट केलेला आहे. तर तो तुम्ही जाऊन प्लेलिस्टला बघू शकता. ठीक आहे. तर उत्तर बघणार आहोत आपण. त्याच्यामुळे तुम्हाला जर बेसिक शिकायचं असेल तर प्लेलिस्ट बघणं आवश्यक आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, झेड दिला आहे, यू दिले. हा प्रश्न अक्षरमालिका या चॅप्टर मधला आहे मित्रांनो. तर हे अक्षर दिलेले आहेत. आता या अक्षरांना आपण रिव्हर्स लिहिलेले आहे बघा. ठीक आहे. झेड पासून सुरुवात झाली, एल मध्ये शेवट झाले, म्हणजे रिव्हर्स पॅटर्न मध्ये लिहिले गेले. तर यासाठी तुम्हाला माहित असणं का आवश्यक आहे, यांच्या पोझिशन माहित असणं आवश्यक आहे. झेड किती नंबरला असतो मित्रांनो? तो 26 नंबरला येतो. हा यू आहे, यूचा नंबर किती असतो तर तो असतो मित्रांनो 21. क्यूची पोझिशन किती असते? ती असते 17. ठीक आहे. इथे आपल्याला काढायची. आणि एल किती पोझिशनला असतो तर एल असतो मित्रांनो 12. आता जर तुम्ही याच्यामध्ये डिफरन्स बघितला तर तो डिफरन्स बघा कितीचा आहे. 26 आणि 21 मध्ये डिफरन्स जवळपास 5चा आहे. 21 आणि 17 मध्ये 4चा आहे. म्हणजे बघा एक न कमी होत चाललाय. तर इथे काय असायला पाहिजे? 3चा असला पाहिजे. म्हणजे काय? इथे 14 असायला पाहिजे. तेव्हा 14 आले तेव्हाच इथे 2चा येईल. म्हणजे बघा 1चा डिफरन्स कॉमन येईल. ठीक आहे. जर 14 हा अंक जर पकडला तर 14 या पोझिशनला कोणतं अक्षर येतं मित्रांनो? तर ते येतं एन. आणि एन आहे का आपल्या ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन 4 तुमचं इथे उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न इथे सोडवता येईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील संख्यापैकी कोणती संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता आहे हे बघायचं. म्हणजे बघा, नंबर सिरीजचा प्रश्न आहे. तिथे तुम्हाला काय बघायचं? इथे सुद्धा तसंच गॅप शोधून काढायचा बघा. 36 आहे, 20 आहे, 12 आहे, 8 आहे आणि 6 आहे आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा, नंबर हे काय झाले, कमी कमी होत चालले. याचा अर्थ काय? म्हणजे इथे मायनस सिस्टीम आहे. तर बघा, या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे मित्रांनो? तर 16चा गॅप आहे. किती? 16. म्हणजे इथं 16 कमी झाले. नंतर काय झालं? इथे गॅप 8चा आहे. इथे बघा 4चा आहे. इथे बघा 2चा आहे. तर साहजिक आहे इथे काय असायला पाहिजे? 1. सांगतो कसं तर बघा, 16/2 जर केलं तर तुम्हाला 8 येईल. 8/2 केलं तर 4 येईल. 4/2 केलं तर 2 येतील आणि 2/2 केलं तर 1 येईल. ठीक आहे. म्हणजेच काय? प्रश्नाच्या ठिकाणी येणारी संख्या कोणती आहे मित्रांनो? तर ती 5 असायला पाहिजे. ऑप्शन 2 इथे तुम्हाला तुमचा अँसर देईल. समजलं? काय झालं? कमी कमी तर होत चाललेच, पण त्यांना 2नी भाग दिला किंवा त्या अर्ध्या अर्ध्या होत गेल्या समोर चालून. ठीक आहे. अशा प्रकारचे नंबर सिरीजचा प्रश्न होता. तिसरा प्रश्न बघा. काय म्हणतोय? खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे? हे नंबर सिरीजचेच प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. यात कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. प्रश्न असे सुद्धा बनतात नंबर सिरीजमध्ये, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये. तर बुद्धिमत्तेमध्ये, रिझनिंगमध्ये असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. तर प्रॅक्टिस तुमची असणं आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शन जर तुम्हाला सांगायचे झाले तर बघा, 36 ही संख्या काय आहे? 6चा वर्ग आहे. ठीक आहे. 44 हे 12चा वर्ग आहे. हां. आणि 256 हे 16चा वर्ग. ठीक आहे. पण 62 हा कोणत्याच संख्येचा पूर्ण वर्ग आहे का? तर नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त ही जी संख्या आहे या इतरांपेक्षा काय असणार? ही वेगळी असणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे इथे?
ऑप्शन क्रमांक 2 तुमचे ते उत्तर आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न काय म्हणतो बघा. आता इथे दिले 96चा संबंध 24शी आहे. तर तसाच संबंध 120चा कोणत्या संख्येशी असे ते काढायचे. ठीक आहे. आता बघा या दोघांमध्ये जर तुम्ही रिलेशन बघायचं म्हटलं तर 24 गुणिला जर 4 केलं तुम्ही तर 96 येते मित्रांनो. ठीक आहे. हे 96. तर अशी कोणती संख्या आहे त्या संख्येला गुणलं आपण तर 120 यायला पाहिजे. तर बघा तुम्हाला एक ऑप्शन 25 घेऊन पाहू. 25 चूक किती येतं मित्रांनो? 100 येतं. बरोबर आहे. 120च्या जवळ आहे का? नाही. चला 36चा करून बघू. काय ते साईन चूक. 24 4 4 2 4 3 12 12 आणि 2 किती पाहिजे आपल्याला? 120 पाहिजे. 144 येतं. ठीक आहे. म्हणजे हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला. आता ऑप्शन 2 यूज करून बघा. इथे बघा 30 गुणिला 4 करा. 4 0 0 4 3 12 म्हणजे 120. प्रश्न चिन्हात जागी कोणती संख्या आली पाहिजे? 30 ही संख्या आली पाहिजे. तेव्हा ती 120शी संबंध जुळू शकेल. ठीक आहे. तर ऑप्शन 2 तुमचं उत्तर आहे. आता तुम्हाला मी का बरं हे ऑप्शन बाकी करून दाखवले? कारण की तुम्हाला हे बघायचंय की तुमचे ऑप्शन करेक्ट चूज करताय काय तुम्ही, हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला ते 1-2 ऑप्शन उचलून तुम्ही त्याला क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे. सगळे ऑप्शन चेक करायची गरज नाही. 1-2 मध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल. फक्त तुमचं लॉजिक करेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे. बघा नंतर काय आहे ते खालील प्रश्नामधील विसंगत घटक ओळखा असं म्हटले. ठीक आहे. कोणता विसंगत घटक? आता हा सुद्धा एक रिझनिंगचा एक चॅप्टर आहे विसंगत घटकचा. तर याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला लिस्ट बघायला मिळेलच जर तुम्ही रिझनिंगचे बुक वगैरे करत असाल. नाहीतर मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करेल की विसंगत घटक नेमकं कोणत्या कोणत्या शब्दांवर येऊ शकतात किंवा काय फरक येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघा इथं विसंगत घटक का म्हटलंय तर बघा इथे नाईल दिलेलं आहे, टँझानिया दिलेलं आहे, थेम्स दिलेलं आहे, मेकॉंग दिलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या नाईल ही एक काय नदी आहे, थेम्स पण काय एक नदी आणि मेकॉंग पण काय एक नदी आहे. पण टांझानिया काय आहे मित्रांनो तर हा एक देश आहे. ठीक आहे. काय हा देश आहे. त्याच्यामुळे काय झालं ह्या 3 गोष्टी झाल्या नद्या आणि एक झाला देश आणि तोच काय विसंगत घटक आहे. म्हणजे ऑप्शन 2 तुमचं इथं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर नाईल नदी कुठे आहे? इजिप्तमधली आहे. ठीक आहे. आणि थेम्स ही लंडनमधली. ठीक आहे. म्हणजे इंग्लंड या देशाची आणि लंडनमधून वाहते. ठीक आहे. क्वेश्चन 6 बघतोय. जर फेजच्या संकेतांक 8 2 7 3 1 आहे आणि हॅबिटचा संकेतांक किती आहे तो 1 2 5 7 3 आहे आणि हिलचा संकेतांक 1 9 2 4 आहे तर बिलीफचा संकेतांक त्याच भाषेत कोणता असेल? म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला इथे 3 शब्दांचे कोड दिलेले आहेत. ठीक आहे. प्रत्येकाला एक नंबर दिलेला आहे. म्हणजे काय होतं 5 अक्षर आहेत त्या शब्दामध्ये तर तुम्हाला 5 अंक दिले आहेत. म्हणजे काय प्रत्येक अक्षराचा एक अंक हा एक कोड आहे. ठीक आहे. इथं आपण लिहून घेऊ. तुम्हाला परीक्षेत लिहायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट तिथून चेक करू शकता. तुम्हाला शोधून कसा काढायचा आणि लवकरात लवकर कसा काढता येईल मी सांगणार आहे. आता एक प्रश्नामधून सुद्धा हे करू शकता. आता बघा आपल्याला काय करायचं आहे बिलीफचा काढायचं. ठीक आहे. तर बघा इथे बी कुठे कुठे आहे बघा हॅबिटमध्ये बी आहे. बीचा नंबर काय दिला आहे कोड काय दिला आहे तर बघा तो झाला आहे 5. ठीक आहे. नंतर ई आता या फेथमध्ये आहे का नाही हॅबिटमध्ये आहे का नाही हिलमध्ये आहे त्याचा अंक काय दिला 9 दिला आहे तर 9 इथे गेला. नंतर एल मित्रांनो. ठीक आहे. बघा तर फेथ हॅबिट आणि हिलमध्ये आहे एल तो आला 4. ठीक आहे. आता 5 9 4 ते तर सगळीकडे 5 9 4 4 या ऑप्शनमध्ये आहे तर तुम्हाला समोरचा अक्षर बघणं आवश्यक आहे. नंतर बघायचंय आय. आय बघा इथं पण आहे 7 आहे आणि इथं पण हॅबिटमध्ये आय आहे तर इथं पण 7 आहे. 7 कॉमन आला. बघा आता 7 म्हणलं तर तुम्हाला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 हा एलिमिनेट झाला. पहिले 2 खाली वाटले. आता नंतर बघायचं ईचा. ई कुठे बघा हिलमध्ये आहे इथे 9. ठीक आहे. ऑलरेडी ई इथं पण होतं तर तुम्हाला 9 मिळाला आहे. आता राहिला काय एफ तर एफचा काय मित्रांनो 8 आहे. बघा इथे दिलेला 8.
अशा प्रकारे बिलीफचा तुम्ही कोड इथे डिकोड केलाय आणि तो ऑप्शन 4 तुमचं इथे अचूक उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. वेगळं काही नाहीये, दुसरं काही नाही. या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर दडलेलं आहे, फक्त ते शोधून काढायचं होतं. नंतर बघा मित्रांनो काय, एका सांकेतिक भाषेत 124 म्हणजे फ्रेश अँड ज्युसी, 546 म्हणजे ईट ज्युसी फ्रूट, 678 म्हणजे फ्रूट इज रिब असं. तर ईट या शब्दाची निगडीत अंकीय संकेत कोणता आहे मधला हा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला. तर तुम्हाला इथे कोड दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा इथे दिलेला आहे फ्रेश अँड ज्युसीचा कोड दिला तुम्हाला 124. आता जसं आपण आधी बघितला त्याच्यामध्ये प्रत्येकी अक्षराचा एक अंक होता. पण इथे तसं नसतं मित्रांनो. ठीक आहे. इथे तुम्हाला काय अल्टरनेटिव्ह शब्द सुद्धा दिलेले असतात. फ्रेशचा तुम्ही कोड 1 नाही समजू शकत, अँडचा 2 आणि ज्युसीचा 4 असं तुम्ही गेस करू शकत नाही. इथे तुम्हाला शब्दशः काढावा लागेल. तर त्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, तुम्हाला जे कॉमन शब्द दिलेले ते कॉमन अंकासोबत मॅच करावं लागतं. ठीक आहे. आणि तिसरं सेंटेन्स काय आहे, फ्रूट इज रेड. ठीक आहे. तुम्हाला काय काढायचं आहे, इट शोधून काढायचं आहे. तर बघा काय 678 सॉरी 678 546 आणि 678. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे जर इटचा शोधायचं काढायचं तर त्याआधी तुम्हाला ज्युसी आणि फ्रूटचा काढावा लागेल, जेणेकरून या 3 अंकामधून एक अंक आपल्याला इटचा मग मिळणार. तर बघा आता ज्युसी कुठे कुठे आहे, ज्युसी इथं आहे, ज्युसी इथं आहे. तर या 2 वाक्यामध्ये बघा, आता इथे 3 वाक्य दिलेली आहेत. या 2 वाक्यामध्ये कॉमन अंक कोणता आहे, तर तो 4 आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे ज्युसीचा कोड काय झाला, 4 झाला. म्हणजे बघा 4 एलिमेंट झाला इथून. त्याच्यानंतर शब्द काय, फ्रूट. आता बघा फ्रूट इथं बी आहे आणि फ्रूट इथं पण आहे. आणि या 2 सेंटेन्समध्ये कॉमन अंक कोणता आहे, तर तो 6 आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे काय झाला, 6 एलिमेंट झाला. राहिला कोणता अंक, 5 राहिला आणि तोच इटचा कोड आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन 1 तुमचं इथे उत्तर बनलं. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. अंदाजे काही टिक करून नका येऊ. प्रश्न सोपे असतात. फक्त त्यांची तोंड ओळख होण्यासाठी तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर येऊन लेक्चर बघणं आवश्यक आहे. आणि चॅनलला शेअर नक्कीच करा मित्रांनो. लेक्चर आवडत असेल प्लीज लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरायचं नाहीये, कारण की यावेळेस काकेसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी, हा प्रण घेऊन आपण ते तयारीला लागलेलो आहे. तर बघा प्रश्न 8वा आहे का बघतोय मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत लेक्चर बघणं आवश्यक, कारण की यामध्ये सगळ्या चॅप्टरचे तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील, जेणेकरून तुमचा सराव 100% इथे पूर्ण होईल. ठीक आहे. बघा 8वा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला हे सर्कल दिलं राहतील, यात नंबर दिले राहतील आणि एक नंबर मिसिंग असेल, तो आपल्याला शोधायचा आहे. पण सुरुवातीला लक्षात घ्या, तुम्हाला काय करावं लागतंय, संबंध शोधून काढावा लागतो. जसं की सांगतो तुम्हाला, त्याचा संबंध मिळून खालची संख्या आलेली आहे. ठीक आहे. जसं 7 आणि 3चा मिळून ही संख्या आलेली आहे. 9 आणि 2चा मिळून तुम्हाला संख्या शोधायची. पहिली गोष्ट, याच्या दोघांचा एक कॉमन लॉजिक तुम्हाला शोधून काढणे, तरच ते तुम्हाला तिसऱ्याला लागू होईल. आणि तुम्ही एकाचा काढाल आणि लगेच तिसऱ्याला पडसाल असं नाही. तुम्हाला याचं आणि याचं लॉजिक, जे लॉजिक इथं वापरलं तेच लॉजिक इथं वापरून तुम्हाला सोडवायचं आहे, तेव्हा तुम्हाला तिसऱ्याचं उत्तर काढता येईल. तर बघा इथं लॉजिक शोधायचं आहे आपल्याला काय. मित्रांनो, संख्या सुरुवातीला आपण काय करू, त्या संख्यांचा गुणाकार करून बघा. आता बघा 8 चूक 32. ठीक आहे. 8 गुणिले जर 4 केलं तुम्ही, तर किती राहील, ते 32 राहिलं. आपल्याला किती पाहिजे, 44 पाहिजे. पण तेच जर मी म्हटलं 8 अधिक 4 हे पण सुद्धा याच्यात ऍड केले म्हणजे काय झालं, 12. म्हणजे 32 प्लस 12 जर हे केले तर ते काय येईल, 44. आता 44 पोहोचलो, हे झालं लॉजिक. ठीक आहे. कारण संख्या काय होती, फक्त बेरीज करून काय झालं असतं, 12 आलं असतं, आपल्याला 44 पोहोचायचं. ठीक आहे. हेच लॉजिक तुम्ही इथे वापरा. आता हे चॅप्टर वाईज सुद्धा आपण घेतलेले आहेत याच्यावरचे प्रश्न. तर ते कुठे भेटतील तुम्हाला, प्लेलिस्टमध्ये भेटतील, जे की आपल्या विराकरड अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती, बुद्धिमत्ता आणि गणित याची एक प्लेलिस्ट बनवलेली, तिथे तुम्हाला हे चॅप्टर वाईज बघायला मिळते. ठीक आहे. ज्यांना हे बेसिक माहिती नाही आहे ते. ठीक आहे. तिथे सगळ्या प्रकारचे आपण प्रकार शिकलेलो आहे. तेच लॉजिक इथं वापरा. 7 गुणिले 3 करा, अधिक किती होणार, 7 त्रिक 21. बरोबर आहे. आणि 7 अधिक 3 करा म्हणजे किती होणार, 10.
आणि मग 21 आणि 10ची बेरीज करा, किती येणार मित्रांनो? 31. आलं 31. म्हणजे लॉजिक करेक्ट आहे. आता हेच लॉजिक तुम्हाला इथं वापरायचं आहे. 9 गुणिले 2 किती होणार आहे? 18. 9 अधिक 2 किती होणार मित्रांनो? 11. 18 अधिक 11 म्हणजे किती मित्रांनो? तर ते होईल 29. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं इथे उत्तर. अशा प्रकारे एवढे सोपे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरला बघायला मिळणार आहेत, कारण की ही जुने प्रश्नपत्रिका मित्रांनो जी आपण इथे घेत आहोत. नंतर बघा, हा सुद्धा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो आणि प्रत्येक पेपरला असेच पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस ही खूप चांगल्या प्रकारे करायची आहे. जेव्हा प्रकारचे जेवढे लॉजिक आहेत ते तुम्हाला समजणं, माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याची प्रॅक्टिस असणं सुद्धा आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला 90 मिनिटामध्ये पूर्ण पेपर कव्हर करता येईल. बघा आता काय दिलेलं तुम्हाला इथं CDL दिलेलं आहे, BEC दिलेलं आहे, DF दिलेलं आहे आणि प्रश्नार्थक दिलेला आहे. इथं कोणता अक्षर येणार आहे शोधून काढायचं. आता काय लॉजिक लावणार आहे तुम्ही? बघा बरं आता इथं 1चा फरक आहे, इथं एवढा फरक आहे. इथे डबल 1चा 2, 3चा फरक आहे, नंतर एवढा फरक आहे. म्हणजे फरक फरक काढून तो उत्तर येणार नाहीये. पण मित्रांनो तुम्हाला जर या अक्षरांची पोझिशन माहीत असेल तर तुमचं काम सोपं होईल. सांगतो कसं. हाच तक्ता मी तुम्हाला अंकामध्ये लिहून दाखवतो. तेव्हा तुम्हाला हे लॉजिक समजेल एक्झॅक्ट की इथं लॉजिक काय वापरलेलं आहे पेपरमध्ये. ठीक आहे. आता पुस्तकामध्ये असे प्रश्न बघायला मिळतात, हे प्रश्नपत्रिकेमध्येच बघायला मिळतात आणि तिथून प्रॅक्टिस जर तुमची चांगली झाली, टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही चांगले स्कोर काढू शकला, तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता बघा सीची पोझिशन किती मित्रांनो? तर सीची आहे 3. ठीक आहे. आणि डीची किती आहे मित्रांनो? ती आहे 4. या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही, ठीक आहे, तर एलची किती आहे? 12 आहे मित्रांनो. ठीक आहे. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर 12 येतो मित्रांनो. बरोबर आहे. ठीक आहे. हे झालं वरच्याचं लॉजिक. तेच लॉजिक तुम्ही खाली यूज करायचे. बीचा किती आहे मित्रांनो पोझिशन? तर ती 2 आहे. आणि ईची किती आहे? ईची आहे मित्रांनो 5. आणि जेची पोझिशन किती असते मित्रांनो? ती असते 10व्या नंबरला. ठीक आहे. आता 2 गुणिले 5 केल्यावर पण काय येतं मित्रांनो? 10 येतं. बरोबर आहे. आता बघा हे वरचं जे लॉजिक आहे ते सेम खाली सुद्धा यूज झालं. तेच तुम्हाला आता खाली डी आणि एफ मध्ये करायचं आहे. डीची पोझिशन किती मित्रांनो? 4 आहे. आणि एफची किती आहे? तर एफची मित्रांनो 6 आहे. 6 गुणिले 4 करा, किती येणार मित्रांनो? 24. आणि 24 या पोझिशनला कोण असतं बसलेलं? तर ते मित्रांनो एक्स असतो बसलेला. ठीक आहे. म्हणजे प्रश्नार्थक ठिकाणी काय येणार मित्रांनो? एक्स येणार आहे. आणि एक्स ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन 4 तुमचे त्याचं उत्तर आहे. इथे तर सोपा प्रश्न होता. फक्त काय ते लॉजिक माहीत असणं आवश्यक होतं. नाहीतर तुम्ही वेळ घालवून बसाल, लॉजिक माहीत नसल्यावर तर वेळ जाईल तुमचा पेपर पूर्ण अटेंड होणार नाही. फुकटचे मार्क जातील. आता बघा इथे काय दिलेलं आहे? डायरेक्शनवरचा प्रश्न आहे दिशा या चॅप्टरमधला. इथे तुम्हाला काही डायरेक्शन दिलेलं आहे, त्या डायरेक्शनने जाऊन तुम्हाला उत्तर काढायचं. बघा प्रश्न काय म्हणतो? राघव सी या ठिकाणापासून उत्तरेकडे 4 किमी गेला आणि डावीकडे 6 किमी वळून गेला. ठीक आहे. नंतर कडे वळून तो 4 किमी गेल्यावर तो बी या ठिकाणीपर्यंत पोहोचला. ठीक. असे असल्यास बी व सी मधील सरळ रेषेतील अंतर किती किलोमीटर असेल? बघा इथे 2 त्यांची पोझिशन दिलेली आहेत राघवच्या. तो सी कडून बी कडे जाणार आहे. तर बघा समजा जर तुम्ही सी इथे पकडला त्याचा, आता उत्तरेकडे जायचं म्हणजे काय? तर आपण ज्या पोझिशनला बसलेलो मित्रांनो, जी सरळ वरची बाजू आहे. आता लक्षात घ्या पेपरमध्ये कन्फ्युज नाही व्हायचं तुम्हाला. जेव्हा आपण पेपरकडे तोंड करून बसलेला असतो मित्रांनो, जसं तुम्ही बसलेले आणि पेपर तुमच्या समोर आहे. जी समोरची बाजू असते ही काय असते? ही उत्तर असते. हे तुम्ही ॲझ्युम करायचंय. ठीक आहे. तिथं तुम्ही भीतीचे कोपरे नाही बघायचे, आता सूर्य कुठून उगवत आहे असं कन्फ्युजन नाही करायचं. तुमच्या समोरची बाजू जी आहे तीच तुम्ही उत्तर समजायची, जी तुमच्या मागची बाजू आहे ती दक्षिण समजायची, जी उजव्या साईडला आहे ती पूर्व समजायची आणि जी डावी साईड आहे ती पश्चिम समजायची. ठीक आहे. यात काहीच वेगळं लॉजिक दुसरं वापरायचं नाहीये. परीक्षेला हेच लॉजिक वापरायचं आणि यानुसारच पेपर सोडवायचा असतो. नाहीतर तुम्ही रिअलमध्ये काय कुठे पूर्व आहे कुठे दक्षिण आहे हे शोधत बसत वेळ नाही घालवायचा. ठीक आहे. तर बघा आता सी इथं ठीक आहे. ठीक आहे. सी पासून राघव निघाला उत्तरेकडे 4 किलोमीटर. ठीक आहे. तर तो उत्तरेकडे मी नेला. उत्तर आपण सांगितलं मी तुम्हाला वरच्या बाजूला आहे. ठीक आहे. किती? 4 किलोमीटर. आता इथे 4 किलोमीटर म्हणजे अंदाजे आपण एक रेंज घ्यायची, त्याला 4 किलोमीटर नाव द्यायचे. ठीक आहे. जास्त लंबी नाही घ्यायची, जास्त जागा आठवून नाही घ्यायची. त्यानंतर काय झालं? तो डावीकडे
वळून 6 किलोमीटर गेला. आता बघा डावी म्हणजे काय, आता इकडे तोंड आहे त्याचं. हां, तर इकडे बघतो म्हटलं उजवी बाजू ही आहे, डावी बाजू ही आहे. तर डावीकडे किती गेला तो? 6 किलोमीटर गेला. ठीक आहे. ठीक केलं मी 6 किलोमीटर. त्याच्यानंतर काय झालं? नंतर तो उजवीकडे वळून 4 किमी गेला. ठीक आहे. आता डबल, आता बघा इकडे तोंड आहे त्याचं. म्हणजे काय, उजवी बाजू ही आहे, डावी बाजू आहे. तर तो उजवीकडे वळाला किती? 4 किलोमीटर वळाला. ठीक आहे. आणि कुठं पोहोचलाय तो आता? बी या ठिकाणापर्यंत पोहोचला. चला या ठिकाणाचं नाव काय मित्रांनो? बी आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारलाय बी आणि सी मधलं अंतर किती सरळ रेषेतलं. आता सरळ रेष कोणती द्यायची? ही सरळ रेष. आता त्याने असं विचारलं का बी टू सी अंतर किती, तर तुम्ही असं बी मोजू शकले असते 4 अधिक 6 अधिक 4 असं करून सुद्धा मोजू शकले असते. पण प्रश्नातच काय दिलेलं आहे? सरळ रेषेतील अंतर किती हे काढायचं. तर जेव्हा सरळ रेषेतलं विचारलं मित्रांनो, तर तुम्हाला इथे काय करायचंय? पायथागोरसचं प्रमेय वापरायचं मित्रांनो. काय? पायथागोरसच्या प्रमेयानुसारच हे उत्तर निघणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय माहित आहे का? नसेल माहित तर लिहून घ्या मित्रांनो. पायथागोरसचं प्रमेय काय असतं? एक कर्णाची जी बाजू आहे त्याचा वर्ग गुणिला लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे. तर लांबी म्हणजे इथे सरळ मी तुम्हाला एक ड्रॉइंगच काढून देऊ. बघा आता इथं बी आणि सी दिलंय, इथं आपण याला ए नाव देऊ. ठीक आहे. आपल्याला काढायचं बी आणि सीचं अंतर, म्हणजे बीचा वर्ग घ्यायचा आहे डबल एसीचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग. ठीक आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, याची हाईट किती असणार आहे? तर 4 अधिक 4 म्हणजे बघा ही हाईट 4 होती आणि ही 4 म्हणजे काय असणार आहे? ही असणार आहे 8 आणि ही जी लंबी बाजू आहे ही असणार आहे 6. ठीक आहे. ऑलरेडी 6 डिस्टन्स घेतलेला आहे. ठीक आहे. तेव्हा हा पायथागोरसचा प्रमेय तयार झाला. तर बघा एसीचा वर्ग म्हणजे काय करायचं आहे? 6चा वर्ग घ्यायचा आहे अधिक 8चा वर्ग घ्यायचा. बरोबर. 6चा वर्ग येतो मित्रांनो 36 आणि 8चा येतो 64 म्हणजे टोटल किती झाली? 100 झाली. आता हा काय? बीसीचा वर्ग आहे. आता आपल्याला बीसी काढायचं तर हा वर्ग आहे, इकडे गेला तर हा काय होईल? वर्गमुळाच जाईल. हे 100चा वर्गमूळ जर काढायचं झालं ते किती येते मित्रांनो? 10 येतं. बरोबर आहे. बीसी बरोबर काय येतं मित्रांनो? 10 येतं. तर आहे का ऑप्शन मध्ये 10? बी आणि सी मधलं अंतर किती येतं? हे पूर्ण अंतर 10 किलोमीटर आहे. किती? 10 किलोमीटर. ऑप्शन 2 तुमचे ते उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर सोडवायचं. प्रश्न सोपा आहे, फक्त नवीन असेल तर अवघड वाटेल. ज्यांनी ऑलरेडी सराव केलाय त्यांना हा प्रश्न नक्की समजला असेल. तर सराव महत्वाचा आहे, त्यासाठी रोज लेक्चरला यायचं मित्रांनो, जेणेकरून तुमचे पॉईंट क्लिअर होतील. बघा आता इथे खालील आकृतीत किती त्रिकोण आहे हे ओळखायचं आहे मित्रांनो. आता बघा त्रिकोण ओळखायचं म्हटलं तुम्हाला काउंटिंग आली पाहिजे, तुम्हाला लॉजिक समजले पाहिजे, कुठे कुठे कोण बनतोय, खरंच कोण असा बनतो का तसा बनतो हे तुम्हाला माहिती असणार. तर ऑप्शन दिलेले तर तुम्ही सांगता येईल का तुम्हाला ते किती कोण आहे ते? कोण कसे काउंट करायचे ते सांगतोय तुम्हाला मी. मित्रांनो, कोण असे बी काउंट करू शकता तुम्ही. बघा 1 2 3 4 5 6 हे झाले का बाहेर. आता आतले घेऊ. 7 8 9 10 11 12 हे सगळे स्मॉल कोण कव्हर झाले. ठीक आहे. म्हणजे किती? 12 अधिक पूर्ण झालेत का? नाही ना, पूर्ण झालेले नाहीत. आता बघा 2 मोठे कोण आहेत. कोणते? बघा एक मोठे हा एक आहे आणि हा एक आहे. ठीक आहे. हे 2 मोठे कोण आहे म्हणजे बघा 2 ऍड केले. आता अजून कुठे? तर मित्रांनो, यातून अजून तयार झालेले कोण कोणते? तर बघा हा एक आहे आणि हा एक आहे. हे झाले हे 2. तेच उलटे सुद्धा तसेच दिसतील तुम्हाला. हा एक दिसेल आणि हा एक दिसेल. म्हणजे 2 2 किती झाले? 4. हे झाले मित्रांनो. आता 12 आणि 2 14 14 आणि 4 18. अजून 2 कोण आहे मित्रांनो? माना कुठे? तर बघा इथून 2 अजून कोण तयार होतात?
तो हा एक आहे आणि खालचा एक आहे. असे टोटल मित्रांनो किती कोण आहे? 20 कोण आहे. ऑप्शन 2 तुमचं इथे उत्तर आहे. परत सांगतो कसे कोण काउंट केले. तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण लहान कोण घेतले तर बघा हे छोटे 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 लहान त्रिकोण तयार झाले आहेत. हे सगळे सिंगल सिंगल आपण ते काउंट करून घेतले. ठीक आहे. हे किती भरले? 12. त्यानंतर 2 मोठे कोण घेतले ज्यातून डायग्राम तयार झाली. ठीक आहे. हे 2 कोण घेतले झाले 14 झाले. त्याच्यानंतर याच्यातून जे तयार झाले ते 2 कोण घेतले. आता इथं रिपीट नाही झालं पाहिजे मित्रांनो. यासाठी आपण 2-2 करून काउंट केले. ठीक आहे. हे 2 आणि 2 4 आणि ते रिवर्स सुद्धा तयार होतात ते म्हणजे असे. ठीक आहे. ते झाले 4. आता राहिलेले 2 जे हेड झालेले कोण आहेत ते कोणते? हे बरोबर झाले. आता कोणताच कोण उरलेला नाही. तर असे किती? 20 कोण आहे. ठीक आहे. समजलं कसं गेलं तर असं लक्षात असू द्या. सोपा प्रश्न होता. फक्त काउंटिंग तुम्हाला जमली पाहिजे. बघा आता एका सर्वसाधारण वर्षात 3 जानेवारी हा रविवार असेल. आता बघा कॅलेंडरवर प्रश्न आहे. तर त्याच महिन्याच्या 4थ्या बुधवार नंतरच्या 3ऱ्या दिवशी कोणती तारीख असेल? लक्षात त्या बुधवारची तारीख नाही विचारली. बुधवार नंतरच्या 3ऱ्या दिवशी. आता बुधवार नंतर 3रा दिवस कोणता येतो? बुधवार नंतर गुरुवार येतो, शुक्रवार येतो, शनिवार येतो. बरोबर. 3रा दिवस शनिवार येईल ना. तर बघा रविवार पासून घ्यायचं. या रविवारी समजा 3 तारीख आहे. ठीक आहे. तर पुढच्या रविवारी तारीख काय असेल मित्रांनो? तर ती 10 असेल. 3 अधिक 7 करा. त्याच्या पुढच्या रविवारी आता 4था बुधवार म्हणजे 4थ्या आठवड्यात जायचं आपण. हा पहिला आठवडा असेल, दुसरा, हा तिसरा. इथे 10 + 7 करा किती? 17. ठीक आहे. 3ऱ्या आठवड्यात पोहोचलो. आता 4थ्या आठवड्यात जायचं आपल्याला. 17 अधिक 7 करा किती येणार मित्रांनो? 24. म्हणजे 4थ्या रविवारची तारीख किती येते? 24. आता इथून तुम्हाला बुधवार जायचं म्हणजे काय? सोम, मंगळ, बुध. बघा किती येणार आहे? 25, 26, 27 तारीख. ठीक आहे. आता याच्यानंतर 3 दिवस जायचं म्हणजे काय? 28, 29 आणि 30. ठीक आहे. म्हणजे काय? गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. किती तारीख येते मित्रांनो 3ऱ्या दिवशी? 30 तारीख येते. ऑप्शन आहे का तुम्हाला इथे? आहे. ऑप्शन 3रा हा तुमचं उत्तर आहे. सोपं उदाहरण काढायला काहीच अवघड नव्हतं. फक्त तुम्हाला रविवार टू रविवार जायचं होतं आणि देन तिथून 4थ्या हप्त्यात पोहोचल्यानंतर तुम्हाला या तारखा काढायच्या. एवढं इझी होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. ठीक आहे. प्रश्न नीट वाचून घ्या. ऑप्शन नीट वाचून घ्या. काय म्हणतो? तर काय एक्स हा वायचा भाऊ आहे. आता बघा हे रक्तसंबंधामधला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कडीला कडी तुम्हाला जोडत जायचे तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर काढता येईल. आता कडीला कडी कशी जोडायची तर लक्षात घ्या मित्रांनो. आता इथं एक्स हा वायचा भाऊ आहे. ठीक आहे. या दोघांचे आपण एक साखळी तयार करून घेऊ. हा एक्स आहे, हा तो वायचा भाऊ आहे. त्या दोघांमध्ये रिलेशन कसं दाखवणार? तर असं दाखवणार. कारण हे एका पिढीतले आहेत. भाऊ आहे म्हटल्यावर काय झालं? हे पुरुष आहे. तर आपण यांना काय केलं? बॉक्स तयार करून घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणणं आहे झेड ही एक्सची बहीण आहे. ठीक आहे. कोण? झेड. झेड काय बहीण आहे म्हणजे त्याच्याच पिढीतली आहे. ठीक आहे. आता इथे मी पिढ्यावेळ सांगणार तुम्हाला. आता बहीण म्हटलं काय? याला सर्कलमध्ये घ्या. ठीक आहे. बहीण. आता म्हणतो जेव्हा आपण एका पिढीबद्दल बोलतो तर ते रिलेशन असे असे जोडायचे आणि जेव्हा काकावरून आजी आजोबावर जातो किंवा नातवावर जातो तर ते रिलेशन असे खाली डाऊन करत चालायचे. ठीक आहे. तर ते सांगतो मी तुम्हाला. कळलं प्रश्न समोर जसं जाऊ. आता पुढं नंतर क च काय दिलेलं आहे? यम हा यनचा भाऊ आहे. तर मित्रांनो बघा इथं यम आणि यनचा काही संबंध आतापर्यंत आलेला आहे का? तर नाही. तर हा थोडा पॉईंट आपण सोडून द्यायचा. त्याचा पुढचा पॉईंट बघायचा. बघा काय दिलेलं आहे? यन ही वायची मुलगी आहे. कोण? यन वायची मुलगी आहे. म्हणजे कोणाची? इथं वाय वायची मुलगी आहे म्हणजे काय? त्याची समोरची पिढी आली. तर काय? इथं आपण त्याची समोरची पिढी डाऊनला घेतो. ठीक आहे. मुलगी आहे म्हणजे काय? सर्कलमध्ये घेणार. फिमेल आहे म्हणून तिला सर्कलमध्ये घेतलं. आता डबल या तुम्ही
वापस तिसरा सेंटेन्स, यम हा यनचा भाऊ आहे. बघा इथं यन आहे, यनचा भाऊ कोण आहे? यम आहे. ठीक आहे. आता हा काय मेल आहे, भाऊ म्हणजे काय मेल आहे, पुरुष आहे. ठीक. आता प्रश्न काय विचारलाय, यमचे काका असणारी व्यक्ती कोण? आता बघा यम इथे, आता यन आणि यम यांचे वडील कोण आहेत? वाय असणार आहे. ठीक आहे. आणि वायचा जो भाऊ आहे तोच या दोघांचा काय असणार आहे? काका असणार आहे. आता इथं तर काय ही मुलगी आहे म्हणजे काय बहीण होती, एकची बहीण होती तर वायची सुद्धा बहीण आहे म्हणजे काय या दोघांची आत्या झाली. आणि भाऊ काय होणार? काका होणार म्हणजे काय? ऑप्शन एक तुमचं उत्तर आहे. एक काका असणार आहे, यमचा काका असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायची आहे. रक्त संबंधातल्या डायग्राम, ब्लड रिलेशन मधले असे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावं लागतील. ठीक आहे. लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतोय, पहिलं लेक्चर आहे म्हणून सांगतोय, प्रत्येक वेळेस नाही सांगणार, कारण तुम्हाला बेसिक जर शिकायचं असेल तर तुम्हाला प्लेलिस्ट बघणं आवश्यक आहे. बघा मित्रांनो, जर आजी विचारली, आजीचा दिलेलं आहे तर ती सगळ्यात पहिले वरती राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर जर वडील विचारले, वडील किंवा आई, तर ते त्याच्या खाली येतील म्हणजे काय? ही पिढी म्हणजे पुढची पिढी झाली. हा. जर वडिलांसोबत काका विचारले तुम्हाला तर काका एकाच लाईनला येतील कारण ती एक पिढी झाली. ठीक आहे. आता यांचे मुलगा मुलगी, नातू मामा काही असेल तर ती डबल एक खालची म्हणजे अशी 3 पिढ्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावीच लागते. ठीक आहे. मध्ये वडील घ्यायचे, खाली मग त्यांची मुलं घ्यायची आणि त्यांचे जे आजी आजोबा आहे ते सगळ्यात वरती ठेवायचे. ठीक आहे. अशा प्रकारे काढायचे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष आणि स्त्रीचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा स्त्री ही सर्कलमध्ये तुम्हाला ड्रॉ करायची आणि पुरुष बॉक्समध्ये, म्हणजे याच्यामुळे काय होतं तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे. आता जर तुम्हाला आई आणि वडील हे रिलेशन दाखवायचंय तर तुम्हाला लक्षात घ्या, आई सर्कलमध्ये आणि वडील बॉक्समध्ये, आणि हे जर जोडी आहे तर त्यांच्यामध्ये डबल लाईन मारायची म्हणजे काय होतं, एक कपल होतं तयार. ठीक आहे. काय होतं? कपल तयार होतं. आणि तुम्हाला लक्षात राहते, ही सवय करून घ्यावं लागेल. ठीक आहे. जसे प्रश्न येतील तसं मी तुम्हाला ते एक्सप्लेन करत आहे. आवडत असेल तर मित्रांनो काय करायचंय, लेक्चरला लाईक करायचंय, मित्रांमध्ये शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये. तर प्लीज शेअर द चॅनल अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळत राहील आणि लेक्चर बघायला मिळतील. ठीक आहे. बघा 14व्या प्रश्नावर पोहोचलो आपण. 7चं रिलेशन 133 शी आहे तर 9चं रिलेशन कोणासोबत असणार आहे काढायचं. आता बघा 7 आणि 133 मधला आपण आधी रिलेशन समजून घेऊ. इथं काय लॉजिक असणार आहे तर मित्रांनो बघा, जर तुम्ही 7चा वर्ग जर काढला तर तो किती येतो? 49 येतो म्हणजे 133च्या खूप दूर आहे. जर तुम्ही 7चा घन काढला, ठीक आहे, क्यूब काढला तर तो येतो 343, तर हा 133 पेक्षा मोठा झाला. तर इथे काय झालं, हे मोठे मोठे लॉजिक वापरून फायदा नाही झाला, कारण काय आपण 133च्या जवळपासही पोहोचत नाही. तर मित्रांनो इथे सिंपल लॉजिक आहे, तुम्ही चक्र असाल तर बघा लॉजिक काय होतं, 7 आहे आणि इथे तुम्हाला 133 दिले तर इथे काय बघा 133ची बेरीज करायची म्हणजे काय करायचंय 1 + 3 + 3 करायचंय. यांची बेरीज काय येते मित्रांनो, तर ती येते 7. आता हे 7 आणि 7चं रिलेशन बनलंय. तसंच तुम्हाला 9चं करायचंय. बघा 1, 4, 7ची जर बेरीज केली तुम्ही तर 5 आणि 7 12 होतात. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय 9. 9 अधिक 9 केलं तर हे 18 होतं. हे सुद्धा लॉजिक नाहीये. 1, 5, 8 जर केलं तुम्ही तर हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला कितीच होतं, 8 आणि 5 13, 13 आणि 1 14. ठीक आहे. हे सुद्धा 9 पेक्षा जास्त आहे. पण 1, 7, 1 जर केलं तुम्ही तर यांची बेरीज तुम्हाला 9 येते म्हणजे 9चं रिलेशन 9 कोणासोबत जुळेल? 171 सोबत. म्हणजे तुमचं उत्तर काय नाही मित्रांनो, ऑप्शन 3 तुमचं इथे अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. थोडं सिंपल लॉजिक होतं. तर प्रश्न 15वा आहे मित्रांनो. बघा आता इथे दिलेलं आहे सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे मित्रांनो. बैठक व्यवस्थेवरचा हा प्रश्न आहे. तर बघा काय म्हणतोय, ए बी सी डी ई एफ हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. ठीक आहे. ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे, सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. ठीक आहे. एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे, तर बीच्या डाव्या बाजूला कोण आहे हे काढायचं. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही सिटिंग अरेंजमेंट घेता, ठीक आहे, बैठक व्यवस्था, आता हे वर्तुळाकार मैदान आहे म्हणजे म्हणजे काय, एक सर्कल काढून घ्या. 6 लोक
ड्रॉ करून घ्यायचे. 6 लोक आहेत तर 6च रेषा मारून घ्यायच्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला सजेस्ट काय करेल, की तुम्ही एक सोडून 2 वर्तुळ काढायचे. म्हणा का? जर तुम्हाला ऑप्शनल काही दिलेला असेल डाटा, तर तुम्हाला त्याचा अजून एक डाटा तयार करता आला पाहिजे इमिडिएटली आणि तुमचं उत्तर परफेक्ट काढता आलं पाहिजे. यासाठी आपण ड्रॉ करून घेतो. पण शक्यतो येतं बघू आपण काय होतं. बघा पहिलं वाक्य काय आहे? ई हा डीच्या डाव्या बाजूला आहे. आता बघा मित्रांनो, हे ग्राउंडच्या मध्ये खेळत आहेत म्हणून यांचे बाजू जे आहे ते समोर बघत आहेत एकमेकांना. ठीक आहे. आता आपण ई हा डीच्या बाजूला आहे. ठीक आहे. डीच्या डाव्या बाजूला. जर डी इथे तुम्ही बसवला तर डीच्या डाव्या बाजूला तुम्ही इथे ई बसू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे. बघा आता सी हा ए आणि बीच्या मध्ये. आता बघा इथे ए नाही आलेला आहे, बी नाही आलेला आहे, तर सीचा संबंधच येत नाही. ठीक आहे. तर हे सेंटेन्स राहू द्या. त्याचं पुढचं सेंटेन्स घ्या. एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे. ठीक आहे. कोण? एफ. एफ हा ई आणि एच्या. आता बघा ई तर इथं आलेला आहे. त्यांच्यामध्ये एफ बसवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता तुम्ही इथे कसं येईल तुम्हाला? आता एक्झॅक्ट तुम्ही जागा सांगितलं नाहीये परफेक्ट त्यांनी, की कुठं बा एक जागा सोडू नये का 2 जागा सोडू नये. कुठे बसू शकतं? जर समजा आता मध्ये बसवायचं. बघा डबल एक डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो मी. तर बघा ई आणि डी. आता जर तुम्ही इथे एफ बसवला तर तुम्हाला इथं ए बसवावं लागेल कारण ए आणि ई आणि एच्या मध्ये एफ आहे. ठीक आहे. या डायग्राममध्ये. पण जर तुम्ही याला एला इथं घेतलं तर या दोघांच्या मध्ये म्हटलं तरी तो एफ इथे बसेल आणि 2 जागा सुटतील. आणि तुम्हाला समोर काय द्यायचं आहे? सी आणि ए आणि बीच्या मध्ये आहे असं दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे बी इथे बसून तुम्ही सी इथे बसू शकता का? नाही, कारण यांच्यामध्ये एफ येतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं? एक पोझिशन डिलीट होऊन जातं. आता हे तुम्हाला मी ऑप्शनल सांगितलंय मित्रांनो. ठीक आहे. ही इमर्जन्सी केसमधलं सांगितलं. जेव्हा जर एखादा प्रश्न गोंधळात टाकणारा असला तरच ही गोष्ट आहे. पण इथे प्रश्न तसा नाहीये. प्रश्न सोपा आहे. असे प्रश्न तुम्हाला रेल्वे भरतीला नक्कीच बघायला मिळतील. तेव्हा तुम्हाला एक माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा ई आणि एफच्या मध्ये आपण ई आणि एच्या मध्ये एफ बसवलाय. आता तुम्हाला काय करायचं? सी हा ए आणि बीच्या मध्ये बसवायचा. जर बी तुम्ही इथे बसवला तर सी तुमचा इथे बसेल. ठीक आहे. पूर्ण 6च्या 6 व्यक्ती आता बसलेले आहेत. आता प्रश्न विचारलाय तर बीच्या डाव्या बाजूला कोण आहे? तर बघा बी इथे बसलेला आहे. बीच्या उजव्या बाजूला सी आहे. डाव्या बाजूला कोण आहे? तर डी आहे मित्रांनो. ऑप्शन 2 तुमचे ते उत्तर आहे. थोडा सिंपल प्रश्न होता. फक्त तुम्हाला काय आहे ते मी एक वेगळी डायग्राम का घेतली जेणेकरून तुम्हाला प्रश्न जर वाढून आला, कन्फ्युजन असलं, तर तुम्हाला त्या दुसऱ्या डायग्रामवर त्याची ऑप्शनल जे काही कृत्या बनू शकतात ते तुम्हाला ड्रॉ करता आल्या पाहिजे म्हणून आपण ती घेत असतो. बघा आता पुढचा प्रश्न कशावर दिलेला आहे? आरशातील प्रतिमा दिलेली आहे. ठीक आहे. वेळ दर्शवायचा. 3:37 घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल? आता बघा मित्रांनो 3:37. आता तुम्हाला मी तसं तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगू शकतो. बघा इथे तुम्हाला टाइम ऑप्शनमध्ये तुम्हाला सरळ सरळ दिलेलं आहे की 8, 8, 9, 9, 43 असे अंक दिलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न हा तुम्हाला कधीच 24 घंट्याच्या बद्दल बोलत नाही. तो तुम्हाला घडीचे जे 12 घंटे म्हणजे 12 तास असतात. आज आपण दुपारचे एक रात्रीचे एक समजतो त्या प्रश्नावरच हे प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा 3:37 झालेले आहेत. 3:37 जे झालेले आहेत याला 12 वाजायला किती वेळ बाकी आहे तो काढला जर तुम्ही तर तो बघा किती बाकी आहे. तर 37 मध्ये 60 करायचे तुम्हाला. तर किती ऍड करावं लागेल? तर 23 ऍड करावं लागेल. तेव्हा हे तुम्हाला 60 येईल. बरोबर आहे. आणि इथे किती ऍड करावं लागेल? 8 ऍड करावं लागेल. तेव्हा 11:60 म्हणजे एक्झॅक्ट 12. तर हेच तुम्हाला 8:23 हेच काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे ऑपोजिट डायरेक्शनचं. म्हणा कसं सांगतो. बघा हे सर्कल आहे. आता इथे मी 12 काढले, इथे 3 काढले, इथे 6 काढले आणि इथे 9 काढले. आता जर मी म्हटलं 3ला जर तुम्ही आरशात बघायला गेलं तर साहजिक आहे आरशामध्ये तुम्हाला हा काटा तर सेम दिसेल.
आणि या काटात डायरेक्शन कुठं असणार आहे? इथं असणार. म्हणजे काय त्याचं एक्झॅक्ट ऑपोजिट. तोच जर काटा इथं असेल तर त्याच्या ऑपोजिट काय असणार आहे? 4 वर असला तर कुठं असेल तो? 8 वर असेल. 5 वर असला तर कुठं असेल? 7 वर असेल. ठीक आहे. ते जर समजा इथे 10 वर असला तर कुठं असेल? 2 वर असेल. 11 वर असला तर कुठं असेल? 1 वर असेल. असं हे आरशाचं प्रतिबिंब आपल्याला दाखवावं लागत असतं. ठीक आहे. ते जर तुम्हाला एकदम हे म्हणजे वॉच वगैरे ड्रॉ करून जर तुम्ही हे करत बसला तर त्याच्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही तो 12 तासाचा जो शेड्यूल आहे तो धरूनच तुम्ही काढू शकता. जर मी म्हटलं तुम्हाला इथे की 2चं प्रतिबिंब तुम्हाला काढायचंय. तर 2ला 12 वाजायला किती वेळ बाकी असणार आहे? तर कमीत कमी 10 तास. म्हणजे काय? 10 हा त्याचा प्रतिबिंब असणार आहे. हे जर मी म्हटलं 4चं प्रतिबिंब 4 वाजून 10 मिनिटं तुम्हाला काढायचंय. ठीक आहे. 4 वाजून 10 मिनिटं काढायचंय. तर त्याचं प्रतिबिंब कसे असेल? 4च्या अपोझिट काय येणार आहे? 8 आणि ते 10 म्हणजे काय? 50. बरोबर आहे? अशा प्रकारे तुम्हाला ते काढावं लागेल. समजलं? हे त्याचं अपोझिट डायरेक्शनचं उत्तर असेल. आपलं उत्तर काय आलं? 8 वाजून 23 मिनिटे. पुढचा प्रश्न बघतोय आपण. वेन आकृती मित्रांनो, बघा या वेन आकृतीचा पर्याय आपल्याला शोधून काढायचा आहे. पर्यायामधून उत्तर. तर पहिला पर्याय काय आहे? तर सौरमाला, पृथ्वी आणि मंगळ. ठीक आहे. चला. दुसरा पर्याय आहे दिवस, वर्ष, महिना. नंतर आहे भारत, महाराष्ट्र, मुंबई, वही, पुस्तक, पेन. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो दिवस, वर्ष, महिना. यात सगळ्यात मोठं कोण आहे? वर्ष आहे. बरोबर? वर्ष नंतर येतं काय? महिना येतो. आणि महिन्यानंतर काय? दिवस. म्हणजे काय हे जर मी ड्रॉ करायचं झाली डायग्राम वर्षाची तर ही वर्षाची डायग्राम माझी. वर्षामध्येच असतो महिना म्हणजे हा घेतला मी महिना आणि महिन्यामध्येच असतो काय? दिवस. तर वर्ष, महिना, दिवस याची डायग्राम कशी येते? अशी येते. ठीक आहे. आता भारत, महाराष्ट्र, मुंबई. भारतातच महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात मुंबई आहे, ती डायग्राम सुद्धा काय होते? अशीच होते. ठीक आहे. आता वही, पुस्तक, पेन. बघा आता तुम्ही म्हणसाल सर वही, पुस्तक, पेन यांचा काय संबंध आहे? काय बघा, वही पण वेगळी गोष्ट आहे, पुस्तक पण वेगळी गोष्ट आहे आणि पेन सुद्धा वेगळी गोष्ट आहे. म्हणजे याचे डायग्राम सुद्धा काय येतील? वेगवेगळे आहेत. ठीक आहे. पहिलं काय? सौरमाला, पृथ्वी, मंगळ. हेच फक्त इथे उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन अ. म्हणजे काय? ऑप्शन 3 हा तुमचं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, ही सौरमाला आहे आणि या सौरमालेत वेगवेगळे ग्रह दिलेले आहेत. त्या ग्रहामधलेच 2 ग्रह दिलेले आहेत. एक म्हणजे पृथ्वी आणि दुसरे म्हणजे मंगळ. समजलं? तर ऑप्शन अ तुमचं या डायग्रामला सूट होतं, या वेन आकृतीला सूट होतं. ठीक आहे. 18वा 40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल ईशा डावीकडे 4थ्या स्थानावर गेली, डावीकडे 4थ्या स्थानावर गेली, तर तिचा क्रमांक डावीकडून 10वा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल? जर स्वाती कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे 3ऱ्या स्थानी असेल. ठीक आहे. मूळ स्थानापासून. ठीक आहे. आता बघा इथे आपण काय करणार? एक लाईन ड्रॉ करणार आहे. ही आहे डावी बाजू, ही आहे उजवी बाजू. पूर्ण संख्या माहिती आहे. टोटल आपल्याला 40 मुली या रांगेत आहेत. किती? 40 मुली आहेत. आता आधी काय झालं? जी कोमल होती ती 4 स्थानांनी सरकली तर ती 10व्या नंबरवर आली. ठीक आहे. म्हणजे बघा इथे 10वा क्रमांकावर कोण आहे? कोमल आहे. आधी किती होती? 4 स्थानावर सरकून ती 10व्यावर आली. म्हणजे काय? 11, 12, 13, 14 म्हणजे किती वरती? 14वर होती. ठीक आहे. आधी कारण ती डावीकडे सरकली म्हणजे ती 14वरून डावीकडे सरकली. ठीक आहे. म्हणजे इकडे आलेली आहे. आता प्रश्नात काय दिलेलं आहे? स्वाती उजवीकडून किती क्रमांकावर आहे? जर ती कोमलच्या मूळ स्थानापासून म्हणजे या स्थानापासून उजवीकडे 3ऱ्या स्थानी होती. उजवीकडे म्हणजे कुठे? इकडे 3ऱ्या स्थानी होती. म्हणजे बघा 1, 2, 3 म्हणजे इथं होती स्वाती. ठीक आहे. तर तिचं स्थान काय असेल? उजवीकडून म्हणजे इकडून
तिचं स्थान किती क्रमांकावर आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा 17ला किती कमी आहे 40 जाण्यासाठी, तर 40 वजा 17 जर केलं तुम्ही तर ते ऑलरेडी 23 आहे. ठीक आहे. पण तिचं स्थान घ्यायचं आहे म्हणजे या 23 मध्ये एक ऍड करायचं म्हणजेच काय 24व्या स्थानी आहे ती उजवीकडून म्हणजे ऑप्शन 3 तुमचं इथे उत्तर आहे. समजलं? आपल्या प्रश्नात काय विचारलं होतं उजवीकडून स्वाती कितव्या क्रमांकावर आहे शोधायचं होतं. ते कसं काढावं लागेल 40,17 म्हणजे 23 आणि तिची जागा ती ऍड केली तर ती 24 आहे. ठीक आहे. ऑप्शन 3 तुमचं इथे उत्तर आहे. प्रश्न समजतायत ना? प्रश्न कसे सोडवतोय काय होते समजतंय ना? जर समजत असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. मित्रांमध्ये शेअर करायचे. जो प्रश्न नाही समजला तो मी कमेंट करून सांगा. पुढच्या सेशनमध्ये नक्कीच मी तुम्हाला ते परत समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघायला काही अडचण नाही आहे. कारण की लॉंग टाईम हा व्हिडिओ असाच यूट्यूबला राहील. पेपर होईपर्यंत राहील. पेपरच्या नंतर सुद्धा राहील. तयारी बंद करायची नाही आहे कारण की हीच तयारी तुम्हाला रेल्वे भरतीसाठी सुद्धा उपयुक्त पडणार आहे. ठीक आहे. कारण की फक्त 3 विषय करायचे आहेत आपल्याला. कोणता? जीके, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि मॅथ. ठीक आहे. हे 3 विषय फक्त रेल्वे भरतीसाठी आहेत. तर मित्रांनो तयारी ही चांगली करा जेणेकरून तुम्हाला सक्सेस याच वर्षी भेटेल. ठीक आहे. आता बघा प्रश्न 19 बघतोय आपण. सचिनने घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सचिनचे घड्याळ. ठीक आहे. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंदाने पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ ठीक आहे कोणत्या सोमवारी 11ला त्याने सेट केले. ठीक आहे. त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल. आता बघा ते दुरुस्त नाही केले त्यानं. ठीक आहे. त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम त्याने सॉर्ट केलेला नाहीये. तो तसाच आहे. आता त्यानं सोमवारी 11 वाजता सेट केलं तर शनिवारी 11 वाजता त्या घड्याळात किती वेळ दाखवेल म्हणजे 11 तर वाजले राहतील पण ती घड्याळ 4 सेकंदांना प्रत्येक तासाला पुढे जाते. त्याच्यामुळे ती शनिवारीचा टाइम नक्कीच बदललेला असेल. तो शोधून काढायचा. तर बघा मित्रांनो इथे आपण काय करणार आधी एक 24 घंट्यामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये ती किती सेकंद पुढे जाते हे तुम्हाला काढावं लागेल. तर काय करावं लागेल 24 गुणिले तुम्ही 4 करा म्हणजे काय येणार ते 96 म्हणजे एका दिवसात ती 96 सेकंद पुढे जाते. बरोबर आहे. आता दिवस किती आहे सोमवार ते मंगळवार. ठीक आहे. तो एक दिवस. मंगळवार ते बुधवार 2 दिवस. बुधवार ते गुरुवार 3 दिवस. गुरुवार ते शुक्रवार 4 दिवस. शुक्रवार ते शनिवार 5 दिवस. ठीक आहे. बरोबर 5 दिवसाचा विषय आहे. आता हे 96 दिलेले तुम्हाला इथे मी 96 हे एका दिवसात जातं 24 घंट्यात. तर 5 दिवसात किती जाणार आहे? तर 96 गुणिले तुम्ही 5 करा. किती येणार आहे? 5 सक 20. 4 3 5 9 45 45 आणि 3 म्हणजे 48. ठीक आहे. पूर्ण सोमवार ते शनिवार मध्ये 480 सेकंद. ठीक आहे. सेकंद मध्ये मित्रांनो हे घड्याळ पुढं असणार आहे. पण आपल्याला टाइम काढायचा शनिवारी 11 वाजता सचिनच्या घड्याळात किती वाजणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता 480 सेकंद. आता मला याला काय करायचंय मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं तर मी 60 ने याला भाग देईल म्हणजे काय होईल 00 कटतील 6 8 48 म्हणजे किती हे मिनिटामध्ये आलं सेकंदाचं मी केलेलं कन्वर्ट ते 8 मिनिटं पुढं असेल. किती 8 मिनिटं. म्हणजे लक्षात घ्या जेव्हा 11 शनिवारचे 11 वाजतील तेव्हा सचिनच्या घड्याळीत किती वाजलेले असतील तर 11 अधिक 8 मिनिटं म्हणजे काय 11 वाजून 8 मिनिटं वाजलेले असतील. ठीक आहे. 8 मिनिटांनी त्याचं घड्याळ पुढं असेल म्हणजे ऑप्शन 1 तुमचं उत्तर आहे. काय 8 मिनिटं ते पुढे फक्त. आधी काय केलं आपण एका दिवसात किती सेकंद जाते ते काढलं. एका दिवसात किती तास असतात 24 तास असतात. बरोबर. तर 4 सेकंद एका तासाला होते तर 24 तासाला किती 96 सेकंद. 96 सेकंद एका 24 तासामध्ये ते एका दिवसामध्ये जात आहे. आपल्याला काढायचं होतं 5 दिवसाचं ड्युरेशन म्हणून आपण 96 गुणिले 5 केलं तर ते आलं 480 सेकंद पुढं असेल 5 दिवसानंतर. तर 480 ला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करायसाठी 60 ने भाग दिला तेव्हा किती मिळाले आपल्याला 8 मिळाले. म्हणजे 8 म्हणजे काय हे मिनिटं मिळाली. म्हणजे जेव्हा 11 वाजते शनिवारचे तेव्हा तो 8 मिनिटं पुढे असेल त्याची घड्याळ म्हणून 11 वाजून 8 मिनिटं त्याच्या घड्याळीत वाजलेले असतील शनिवारी. ठीक आहे.
ऑप्शन 1 तुमचं इथे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. बघा, 4, 6चं रिलेशन 52शी दिले, 9 आणि 2चं 85शी दिले, 5 आणि 3चं शोधायचं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं सरळ सरळ आहे. 4 आणि 6ची जर तुम्ही गुणाकारही केला तर 52 पर्यंत पोहोचणार नाही, तर तुम्हाला वर्ग घ्यावा लागेल. तर बघा, 4चा वर्ग 6चा वर्ग करून बघा. काय होतं? 4चा वर्ग येतो 16 अधिक 6चा वर्ग येतो 36. या दोघांची जर बेरीज केली तर बरोबर तुम्हाला 52 मिळतात. नंतर 9चा वर्ग करा, 2चा वर्ग करा. 9चा येतो 81 आणि 2चा येतो 4. 81 अधिक 4 म्हणजे किती? 85. बघा, 85 पण मिळाले. तेच तेच लॉजिक तुम्हाला इथं वापरायचं आहे. 5चा वर्ग अधिक 3चा वर्ग करायचा आहे. म्हणजे 5 25 अधिक 3 त्रिक 9 म्हणजे किती येणार आहे? 34 तुमचं उत्तर येणार आहे. ऑप्शन 3 तुमचं इथे अचूक उत्तर. समजलं कसं केलं तर? बघा, नेक्स्ट प्रश्न आहे आता इथे. 21वा प्रश्न आहे. आता 20 क्रॉस केलेत. हार्डली आपल्याला आता 5 प्रश्न राहिले. काही परीक्षेला फक्त 25 प्रश्न असणार आहेत मित्रांनो. कोण शोधायचा आहे? आता इथं सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला. किती कोण आहे? इथे बघा कितीचा गॅप आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. ठीक आहे मित्रांनो. हे तुम्हाला 4 मिळते. फक्त या काय करायचं? 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज करा. हे मित्रांनो 10 आणि एवढेच कोण आहे मित्रांनो, म्हणजे ऑप्शन 4 तुमचं उत्तर आहे. हे सिंपल लॉजिक आहे. आकृतीतील कोण शोधायचं. बघा, प्रश्न 22वा आहे मित्रांनो, की हा रंग इंद्रधनुष्यात नाही. आता तुम्ही म्हणसाल सर हा प्रश्न रिझनिंगचा आहे का? तर हो मित्रांनो, रिझनिंगचाच प्रश्न आहे हा. बघा, हा रंग इंद्रधनुष्यात नाहीये. तर बघा, निळा असतो, हिरवा असतो, नारंगी असतो. फक्त काळा कलर हा इंद्रधनुष्यात नसतो मित्रांनो. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. इंद्रधनुष्याचे 7 कलर आहेत ते तुम्हाला माहितच असायला पाहिजे. यात काही शंका नाही. त्यामध्ये फक्त काळा कलर नसतो. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आणि घन नाही? आता बघा मित्रांनो, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मॅथचा प्रश्न आहे, रिजनिंगचा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन कोणती संख्या आहे हे शोधायचं आहे आपल्याला. तर बघा, 1चा जर तुम्ही वर्ग घेतला तर तो 1च येतो. 1 जर तुम्ही क्यूब घेतला तर तो 1. 64 जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो तर 4. तर 8चा जो वर्ग आहे तो 64 येतो आणि 4चा जो क्यूब आहे तो सुद्धा 64 येतो. ठीक आहे, म्हणजे 64 ही संख्या पूर्ण वर्ग पण आहे आणि घन पण आहे. आता 729. आता 729 जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो, तर 27चा सुद्धा वर्ग आहे आणि 9चा सुद्धा मित्रांनो क्यूब आहे. 729. जर माहिती नसेल तर नक्कीच ही गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे काय? या तिन्ही जी संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग सुद्धा आहे, पूर्ण घन सुद्धा आहे. तर यापैकी सर्व हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला 30 पर्यंत वर्ग पाठ असणं आवश्यक आहे आणि कमीत कमी 10 पर्यंत क्यूब तरी पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि वर्ग तुम्ही म्हणतो तुम्हाला मॅथ्ससाठी 50 पर्यंत तरी पाठ ठेवा. शक्यतोवर ठेवा. आणि जर तुम्हाला पाठ करायला अवघड जात असेल तर आपण वर्ग आणि वर्गमूळ यावर एक चॅप्टर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कॅल्क्युलेशन करून कसे आपण वर्ग काढू शकतो, फास्टमध्ये कसं काढू शकतो हे तुम्हाला तिथे शिकवलेलं आहे. तर ते नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. प्लेलिस्ट ही लेक्चरच्या शेवटी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये जी सुद्धा आहे आणि बुद्धिमत्ता मॅथची सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली राहील. प्रश्न 24वा आहे मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो? जर अजय संजयपेक्षा उंच आहे आणि रवी विजयपेक्षा बुटका आहे. विजय संजयपेक्षा उंच नाही तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे? लक्षात घ्या, अजय हा संजयपेक्षा उंच आहे. बघा, आता हा अजय ठीक आहे, मोठा आहे कोणाच्यापेक्षा? संजयपेक्षा. रवी विजयपेक्षा बुटका आहे. ठीक आहे. आता इथं अजय आणि संजयचा आहे का? काही नाही. विजय संजयपेक्षा उंच नाही. म्हणजे काय? विजय संजयपेक्षा उंच नाही म्हणजे संजयपेक्षा लहान आहे. ठीक आहे. आता हे पुढं काय? रवी विजयपेक्षा बुटका आहे. म्हणजेच काय? रवी सगळ्यात लहान कोणी? रवी आहे. त्याच्यानंतर विजय आहे, मग संजय आहे आणि सगळ्यात मोठा कोणी? अजय. आता हे तुम्हाला मिळालेले उंचीनुसार क्रम. आता प्रश्न काय म्हणतो बघा, अजय सर्वात बुटका आहे. नाही बाबा, सॉरी, संजय हा सर्वात बुटका आहे. नाही, चुकलेलं आहे. सत्य बघायचं आहे. ठीक आहे. विजय अजयपेक्षा उंच आहे.
नाही बाबा, अजय सगळ्यात पेक्षा उंच आहे, म्हणजे ऑप्शन दुसरा कटला. रवी सर्वात बुटका नाही. बुटका नाही, सगळ्यात लहान तोच आहे. ठीक आहे, अभि चुकला. रवीपेक्षा संजय उंच आहे. हा, ही गोष्ट खरी आहे. रवी इथं आहे, रवीपेक्षा संजय हा मोठाच आहे, म्हणजे ऑप्शन 4 तुमचं इथे उत्तर आहे. लक्षात घ्या, काय केलं मी आधी ती डायग्राम ड्रॉ करून घेतली, त्यांचं क्रम तयार करून घेतला आणि नंतरच त्या अँसरला टिक केलं. अंदाजे काहीही टिक करायचं नाही. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, काय म्हणतो, खालीलपैकी पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. काय म्हणतो, मोराचा केका. हा, म्हणजे मोराचा आवाजाला केका म्हणतात. ठीक आहे. घोबडाचा धुतकारा. ठीक आहे, घोबडाचा जो आवाजाला धुतकारा म्हणतात. हंसाचा कलरव. ठीक आहे, आता हे ऐक, हंसाचा जो आवाज आहे त्याला कलरव म्हणतात. ठीक, पण वाघाची गर्जना असते मित्रांनो. काय असते वाघाची? डर काळी असते. ठीक आहे, गर्जना कोणाची असते? गर्जना ही सिंहाची असते. ठीक आहे, यातला अयोग्य पर्याय कोणता आहे? ऑप्शन 2 तुमचा अयोग्य पर्याय आहे. बघा इथं मित्रांनो, 25 प्रश्न पूर्ण संपले. लेक्चर नक्कीच तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं विसरायचं नाहीये. यूट्यूबला सबस्क्राईब करा नक्की, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, विराकरट अकॅडमी म्हणूनच आहे. आणि मित्रांनो, खूप चांगली तुम्हाला संधी चालून आली आहे, तर या संधीचं सोनं करणं तुम्हाला तुमच्या हातात आहे. तर ग्राउंडच नाही तर पेपर सुद्धा अभ्यास आतापर्यंत करा, कारण की ग्राउंडची तयारी मला माहीतच आहे मित्रांची 100% झालीच असेल, पण पेपरची तयारी सुद्धा करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. रिझल्ट लागण्याची वाट नका बघू, अभ्यास आत्तापासून चालू करा, जेणेकरून तुम्हाला रेल्वेचा पेपर सुद्धा चांगला जाईल आणि पोलीस भरती सुद्धा चांगला जाईल. सोबतच आपण लवकरात लवकर टेस्ट सिरीज चालू तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुम्हाला टेस्ट सिरीजही मिळेल. आणि मित्रांनो, असेच चांगले चांगले लेक्चर बघायला मिळतील. 100% तुमचा रिझल्ट आम्ही काढून देऊ, ही तुम्हाला शाश्वती देतो. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो. जय हिंद.